नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीकच असतील। त्यासाठी मी आज एक खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। थंडीच्या दिवसामध्ये मुलांची रोग प्रतिकारशक्ती कमी होते, ताप येतो, डोके दुखते, सर्दी होते। अशामध्ये मुले पौष्टिक भाजीपाला खात नाही। त्यासाठी मी आज खास रेसिपी ही घेऊन आली आहे, कारल्याची भाजी। अगदी मुलेही आवडीने खातील अशा प्रकारे कारल्याची भाजी मी आज बनवली आहे। खूप पौष्टिक व सकस असा आहारामध्ये समजली जाणारी भाजी म्हणजे कारल्याची भाजी। हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मी आज कारल्याची भाजी बनवली होती, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। मुलेही आवडीने खातील अशा पद्धतीने कारल्याची भाजी मी आज घेऊन आली आहे। त्यासाठी कारले हे पावशेर कारले आहेत, कट करून त्याच्यातले बी काढून घेतले, कारण की बी असले की कारले टसटस लागते, म्हणून बी काढून घेतले। अशा प्रकारे कारल्याचे बी काढून ते शिजत घातले, कारण की 5 मिनिट कारल्याला वाफ आली की थोडासा कडवटपणा व त्याच्यावरती औषध फवारणी केलेली असते, म्हणून थोडेसे 5 मिनिट तरी कारले तुम्ही वाफलून घेत जा। कारण की कारले झिगझॅग पद्धतीने वरचे कवर असतो, त्याच्यातला धूळ कण जाऊन बसते व औषधेही खूप मारलेले असतात। त्याच्यामुळे थोडेसे कारले कट केल्यानंतर 5 मिनिट तरी ते मीठ टाकून वाफलून घ्या। त्याच्यामुळे सरळ रोगराई त्याची निघून जाते। नाहीतर तसे डायरेक्ट धुवून तुम्ही कारले फोडणी टाकले तर ते त्याचे वरच्या कवरमधला धूळ ते निघणार नाही। ह्यासाठी मी वाटणामध्ये ओले खोबरे, लसूण व कोथिंबीर हे घेतले आहे। खूप छानपैकी व मुलेही आवडीने खातील अशा प्रकारे मी आज कारल्याची भाजी बनवली आहे। मुले नाका मोरडतात, मोठ्या माणसांनाही काही लोकांना कारले आवडत नाही, म्हणून खास ही रेसिपी त्यांच्यासाठी। नंतर मी लसूण, खोबरं व कोथिंबीर व थोडासा शेंगदाण्याचा मोठासा असं जाडसर ठेवले। नंतर कारले वाफवण्यासाठी ठेवून 5 मिनिट वाफलून घेतले। आपण जी लसूण खोबऱ्याची भरड बनवली होती व शेंगदाण्याची, तीही तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। नंतर मी कढई ठेवून त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केला। कढीपत्त्यामुळे कारल्याला फोडणी दिल्याने खूप कढीपत्त्याने टेस्ट येते कारल्याला। मी तर प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्त्याचा वापर करते, तुम्ही करा, कारण की केसांसाठी व डोळ्यांसाठी खूप लाभदायक कढीपत्ता असतो। नंतर त्याच्यामध्ये तेल घातले व जिरी मोहरी घालून कढीपत्ता चांगला तडतडून दिला। नंतर जिरी मोहरी घालून कढीपत्ता व जिरी मोहरी चांगली परतून घेतली तेलामध्ये। नंतर जे आपण वाटण वाटले होते, लसूण खोबरे व शेंगदाण्याची थोडीशी भरड, हे त्याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे। मी एका साईडला चिंचेचा कोळही भिजत ठेवला होता। चिंच व गुळाचा कोळ घातल्याने आंबट गोड तिखट असे कारले खूप छान लागते। मुलेही आवडीने कारले खातात। सर्व वाटण तेलामध्ये घालून वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत वाटण चांगले परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपल्याला आवडीनुसार मसाले ॲड करायचे। मेन म्हणजे हळद, कारल्याला हळद जेवढी असेल तेवढे कारले छानपैकी होते। असे कडकमध्ये पूर्ण मी परतून घेतले सर्व मसाले। लाल तिखट, आपला घरचा काळा मसाला, थोडासा मटन मसाला, थोडासा मॅगी मसालाही टाकला, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते कारल्याला। व हळद, हे सर्व घालून चांगले परतून घेतले। नंतर त्याच्यामध्ये कारले ॲड केले। ह्याच्यामध्ये थोडेसे नंतर पाणी घालायचे, म्हणजे सर्व मसाला एकजीव होऊन कारले आपले चांगले चमचमीत कारले तयार होते। मुलेही आवडीने खातात। मुलांना रोग प्रतिकारशक्ती थंडीच्या दिवसामध्ये कमी होते, आजारी पडतात, ताप येतो, म्हणून कारल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते। त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कारले केले तर मुले नक्कीच आवडीने कारले खातील। नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा। पाणी घालून थोडे कारले वाफलून घ्यायचे, परतून घ्यायचे व त्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करायचे, कारण की वाफलताना कच्च्या कारल्यामध्ये थोडे मीठ घातले होते, पण ते थोडेच घातले होते। आता तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही मीठ त्यात ॲड करू शकता। चवीनुसार मीठ घालायचे व थोडेसे 5 मिनिट झाकण ठेवून कारले शिजून घ्यायचे।
नंतर वरनं थोडी कोथिंबीर घालायची. पाच मिनिट कारले झाकण ठेवून चांगले शिजवून घ्यायचे. अशा प्रकारे कारले आपले टेक्स्चर दिसत आहे. खूप पौष्टिक असे कमी गॅसवरती कारले शिजत ठेवायचे 5 मिनिट, कारण की 5 मिनिट आपण अगोदरच वापरून घेतले होते व 5 मिनिट झाकण ठेवून परत फोडणीला टाकल्यानंतर कारले शिजत ठेवायचे. पहा, अशा प्रकारे कारले आपले झणझणीत व चमचमीत तयार झाले आहे. कसे वाटली माझी रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नंतर कारले करून घेतल्यानंतर गरम गरम मुलांना चपात्या करून दिल्या. चपात्याही मऊसूद बनवून घेतल्या, कारण की सर्व मसाले ॲड केल्यामुळे मुलांनी कारलेचं आवडीने व चवीने खाल्ले. अजून थोडेसे त्याला घट्टपणा येऊन देणार आहे व शिजले का मधून अजून थोडेसे पाहिजे, कारण की कच्चे राहिले ते कडू लागते. ह्यात चिंचेचा व गुळाचा थोडासा कोळ घातला आहे, त्याच्यामुळे कारले आंबट गोड असे लागते. नंतर मऊसूद अशा चपात्या करून घेऊन मुलांना जेवायला लगेच दिले, कारण की मुले गरम गरम चपाती असली की छानपैकी खातात. अशा प्रकारे माझी कारल्याची भाजी तयार झाली. पहा किती तेलही सुटले, असे सुक्के मस्तपैकी कारले तुम्ही नक्की करून पहा. रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे, थंडीमध्ये मुले आजारी पडत असतील तर त्यांना नक्कीच कारल्याची भाजी आठवड्यातनं नाही तर 10 दिवसातनं एकदा तरी खाऊ घाला. मुले तसे कारले खात नाही, त्याच्यामुळे अशा प्रकारे सर्व मसाले ॲड करून चांगले चमचमीत कारले बनवले तर सर्व आवडीने खातील. खूप टेस्टी कारले झाले. तुम्ही अशा प्रकारे नक्कीच कारल्याची भाजी करून पहा. पहा किती छानपैकी कारले आपले झाले आहे. नंतर मुलांनाही जेवायला दिले. मस्तपैकी कारल्याची भाजी झाली. त्यांनी आवडीने खाल्ली. कधीच कारल्याची भाजी खाल्ली नव्हती, पण आज त्यांनी कारल्याची भाजी खाल्ली. मिस्टरांनाही जास्त करून कारले आवडत नाही, त्यांनी पण कारल्याची भाजी खाल्ली. चमचमीत झमझमीत असे सुक्के आपले कारले तयार झाले आहे. तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.